कालच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरण भूगोलाचे स्वरूप आणि पर्यावरण भूगोलाचे स्वरूप पाहताना काही मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण पर्यावरण भूगोलाचं स्वरूप कसं आहे या विषयाचं स्वरूप कसं म्हणजेच हा विषय कसा आहे याबद्दल आपण थोडीशी चर्चा केली होती. आजच्या लेक्चरमध्ये पर्यावरण भूगोलाची व्याप्ती हा जो मुद्दा आहे आपल्या पहिल्या प्रकरणामधला पहिला मुद्दा या ठिकाणी आज संपणार आहे. तर पर्यावरण भूगोलाची व्याप्ती सांगताना ज्याप्रमाणे मी स्वरूपाच्या बाबतीत सांगितलं होतं तसंच पर्यावरण भूगोलाची व्याप्तीच्या बाबतीमध्ये सांगताना या ठिकाणी सुद्धा आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि तो प्रश्न आहे की पर्यावरण भूगोलामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो. कोणकोणत्या घटकांचा अभ्यास, ते सारे घटक आपल्याला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. तर हा प्रश्न लक्षात ठेवा. पर्यावरण भूगोलाची व्याप्ती सांगणं म्हणजे पर्यावरण भूगोलामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो हे सांगणं होय. मग खाली मी काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण हे कोणकोणते घटक आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पर्यावरण आणि पारिस्थितिकी संकल्पना यांचा अभ्यास केला जातो, परिसंस्थांचा अभ्यास केला जातो, त्यानंतर साधन संपत्तीचा अभ्यास केला जातो, पर्यावरणीय आपत्तींचा अभ्यास केला जातो, पर्यावरणीय प्रदूषणाचा अभ्यास आहे, पर्यावरणीय प्रभाव परीक्षण सुद्धा केलं जातं, पर्यावरण नियोजन आणि व्यवस्थापन. तर असे एक साधारणपणे 7 मुद्दे या व्याप्तीमध्ये टाकलेले आहेत. तर एक एक मुद्दा आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा की पर्यावरण आणि परिस्थितिकी संकल्पना यांचा अभ्यास पर्यावरण भूगोलामध्ये केला जातो. आता पर्यावरण म्हणजे काय हे आपलं ऑलरेडी डिस्कस करून झाले. पर्यावरणाचा अभ्यास केला जातो. पर्यावरणामध्ये 2 प्रकारचे घटक आहेत, सजीव घटक आणि निर्जीव घटक. सजीव घटकांमध्ये प्राणी, वनस्पती आणि मानव हे 3 घटक आहेत. तसंच निर्जीव घटकांमध्ये सुद्धा भरपूर आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत आपल्या, हवा, पाणी, जमीन, हे सारे घटक हे निर्जीव घटकांमध्ये येतात. तर आता यांचं अस्तित्व पर्यावरणामधलं त्याचाही अभ्यास केला जातो आणि सजीव आणि निर्जीव घटक यांच्या एकमेकांशी होणाऱ्या आंतरक्रिया यांचाही अभ्यास पर्यावरणामध्ये केला जातो. त्याचबरोबर परिस्थितिकीचा अभ्यास केला जातो. आता परिस्थितिकीच्या अभ्यासामध्ये काय काय येतं, परिस्थितिकीलाच इंग्रजीमध्ये इकॉलॉजी असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये सजीव आणि निर्जीव घटक यांच्यातील आंतरक्रिया अभ्यासल्या जातात. मग आता त्या कशा असतात, कोणकोणत्या पद्धतीने त्यांचा अभ्यास केला जातो, त्याच्यामध्ये काय काय घटकांचा अभ्यास केला जातो. तर त्याच्यामध्ये सजीवांचं आणि निर्जीव घटकांचं एकमेकांशी असलेलं जे संबंध आहे, नातेसंबंध आहेत, कनेक्शन आहे, तो नातेसंबंध या ठिकाणी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर जैविक समाज काय आहे, परिसंस्थेची रचना कशी आहे. आता परिसंस्था हा मुद्दा पुढे येणारच आहे. परिसंस्था म्हणजे मागच्याच लेक्चरला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परिसंस्था म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये, उदाहरणार्थ एखादं भौगोलिक क्षेत्र आहे, ठराविक भौगोलिक प्रदेश आहे, उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश किंवा हिमाच्छादित प्रदेश किंवा तलावाचा भाग आहे, समुद्राची परिसंस्था आहे, किंवा एखाद्या जमिनीवरचा विषुववृत्तीय उष्णकटिबंधीय वनांचा प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये सजीव आणि निर्जीव घटक कशा पद्धतीने एकमेकांवरती अवलंबून असतात आणि कशा पद्धतीने त्यांचं जीवनमान एकमेकांमध्ये गुंफलेलं असतं हे अभ्यासणं हे परिसंस्थेचं काम असतं. तर अशा वेगवेगळ्या परिसंस्था आहेत, त्या पुढे परत येणारच आहेत, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहे. तर अशा परिसंस्थांची रचना कशी असते, परिसंस्थांचे प्रकार कोणते असतात, त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्यानंतर निसर्गामध्ये चालणारी सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया की ज्याच्यावरती सगळ्या सजीवांचं जीवनमान अवलंबून आहे, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया, ज्याला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो, ही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया याचाही अभ्यास केला जातो. निसर्गामध्ये आणखी काही चक्र चालू आहेत, ते चक्र कदाचित तुम्ही 5वी ते 10वीच्या सिलेबसमध्ये शिकलेही असाल. त्याच्यामध्ये कार्बन चक्र आहे, नायट्रोजन चक्र आहे, ऑक्सिजन चक्र आहे, त्यानंतर जलचक्र आहे. हे सगळे चक्र निसर्गामध्ये सातत्याने चालू असतात. कार्बन डायऑक्साईड वायू कसा येतो कसा जातो, नायट्रोजन वायू वातावरणामध्ये कसा येतो कसा जातो, त्यानंतर ऑक्सिजनचंही तशाच पद्धतीने चक्र आहे. हे चक्र अविरतपणे चालू आहेत आणि हे चक्र चालू आहेत म्हणून सजीवांचं अस्तित्व या पृथ्वीवरती टिकून आहे. तर हे चक्रांचा सुद्धा अभ्यास या विषयामध्ये केला जातो. त्यानंतर अन्न साखळी, अन्न जाळी, याचा ऊर्जा प्रवाह, ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास परिस्थितिकीमध्ये केला जातो.
दुसरा मुद्दा आहे परिसंस्थांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परिसंस्था म्हणजे एखादा ठराविक भौगोलिक प्रदेश आपण जर घेतला, थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं जसं वाळवंटी प्रदेश घेतला, तर वाळवंटी प्रदेशामधलं सगळंच काही वेगळं असतं. म्हणजे तिथले प्राणी वेगळे असणार आहेत, तिथल्या वनस्पती वेगळ्या असणार आहेत, तिथलं हवामान वेगळं असणार आहे, तिथली माती वेगळी असणार आहे, तिथले पाण्याची उपलब्धता वेगळी असणार आहे. हे सगळे घटक तिथले वेगवेगळे असणार आहेत. म्हणून त्या ठराविक प्रदेशामधले सजीव आणि निर्जीव घटक कशा पद्धतीने त्यांच्या आंतरक्रिया चालतात याचा अभ्यास करणं म्हणजे आपण वाळवंटी परिसंस्थेचा अभ्यास करतो. तसंच जंगल परिसंस्था आहेत, त्यानंतर तलाव परिसंस्था आहेत, नदी परिसंस्था आहे. ह्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भौगोलिक प्रदेशामध्ये त्या भौगोलिक क्षेत्रामध्ये सजीव आणि निर्जीव घटक कसे आहेत, त्यांचे गुणधर्म काय आहेत, त्याचे प्रकार कसे आहेत आणि ते एकमेकांशी कशा पद्धतीने आंतरक्रिया करतात याचा अभ्यास करणं म्हणजे त्या प्रकारच्या परिसंस्थेचा अभ्यास करणं. आता परिसंस्थांचा अभ्यास करत असताना परिसंस्थांचे दोन प्रकार केलेले आहेत, नैसर्गिक परिसंस्था आणि मानवी परिसंस्था. तर हे दोन गटांमध्ये आता प्रामुख्याने महत्त्वाच्या ज्या आहेत त्या नैसर्गिक परिसंस्था मानल्या जातात. मानवी परिसंस्थांमध्ये एकच महत्त्वाची परिसंस्था आहे आणि ती म्हणजे कृषी परिसंस्था. नैसर्गिक परिसंस्थांमध्ये म्हणजे निसर्गाने तयार केलेल्या ज्या परिसंस्था आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत, म्हणजे सजीव आणि निर्जीव घटक कुठं कुठं आपल्याला आढळून येतात, त्यांचं जीवनमान वेगळेपणाने. तर भूपरिसंस्था जमिनीवर आढळून येणाऱ्या परिसंस्था, जमिनीवर सजीव पण आहेत निर्जीव पण आहेत. तसंच जलपरिसंस्था, पाण्यामध्ये सुद्धा सजीव आणि निर्जीव घटक आहेत आणि त्यांचे इंटरॅक्शन त्यांचे आंतरसंबंध चालू असतात. त्यानंतर मृदा परिसंस्था, मातीमध्ये सुद्धा सजीव आणि निर्जीव घटक आहेत, त्यांच्याही आंतरक्रिया चालू असतात. वातावरणीय परिसंस्था, आता याच्यामध्ये ह्या चार प्रकारच्या परिसंस्थांपैकी भूपरिसंस्था आणि जलपरिसंस्था म्हणजे जमिनीवरती आणि पाण्यामध्ये ह्या दोन ठिकाणी सजीव घटक जास्त प्रमाणात असल्यामुळे ह्या दोन प्रकारच्या परिसंस्था जास्त महत्त्वाच्या आहेत. परत भूपरिसंस्थाचे आणखी प्रकार पडतात, वाळवंटी भूपरिसंस्था, त्यानंतर हिमाच्छादित भूपरिसंस्था, हे असे त्याचे उपप्रकार आहेत. जलपरिसंस्थामध्ये परत सागर परिसंस्था किंवा नदी परिसंस्था किंवा तलाव परिसंस्था असे पाण्याच्या आतले सुद्धा परिसंस्थांचे परत प्रकार पडतात. तर ह्या परिसंस्थांचा अभ्यास सुद्धा या पर्यावरण भूगोलामध्ये केला जातो. तिसरा मुद्दा आहे आणखी कशाचा अभ्यास केला जातो या विषयात, तर साधन संपत्तीचा अभ्यास केला जातो. तर साधन संपत्ती म्हणजे काय, आपण आतापर्यंत हे शिकलेलो आहोत, ज्याला रिसोर्सेस असं म्हणतात. निसर्गामध्ये आढळून येणारी कुठलीही वस्तू, कुठलीही गोष्ट, कुठलीही वस्तू की जिचा वापर करून माणूस स्वतःचं जीवनमान आणखी उच्च बनवतो, आणखी चांगलं बनवण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. ज्या गोष्टींचा वापर करून माणसाला स्वतःचं जीवनमान आणखी डेव्हलप करता येतं त्याला आपण साधन संपदा असं म्हणतो. मग अशा साधन संपदा निसर्गाने आपल्या अवतीभोवती काय काय दिलेले आहेत, तर त्याचे उदाहरण या ठिकाणी मी दिले तुम्हाला समजावं याच्यासाठी. जमीन, माती, त्या मातीचा उपयोग आपण करतो. पाणी, वनस्पती, प्राणी, विविध खनिजं आहेत, वेगवेगळे खनिजं आहेत की ज्यांचा आपण वापर करतो. ऊर्जा साधनं आहेत, ऊर्जा साधनं म्हणजे दगडी कोळसा आहे, आपल्या घरामध्ये जो गॅस चालतो तो नैसर्गिक वायू आहे. त्यानंतर पेट्रोल डिझेल सारखे खनिज तेलं आहेत. तर हे ऊर्जा साधनं सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे साधन संपत्ती आहेत. ह्या साधन संपत्तीचा वापर करून माणूस आपलं जीवनमान आणखी चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे जे सगळे खनिजं आहेत किंवा प्राणी, जमीन, पाणी, वनस्पती, ऊर्जा साधनं यांचं अभ्यास करताना काय काय अभ्यासलं जातं, तर पर्यावरण भूगोलामध्ये ह्या सगळ्या घटकांचं वितरण कशा पद्धतीने झालंय, म्हणजे अमेरिकेमध्ये कोणते खनिज आहेत, भारतात कोणते खनिज आहेत, भारतामध्ये ऊर्जा साधनं दगडी कोळसा कुठं आहे, किती आहे, अमेरिकेत किती, चीनमध्ये किती, रशियामध्ये किती, खनिज तेल कुठं आहे, कोणत्या देशांमध्ये खनिज तेलाच्या खाणी जास्त आहेत, कोणत्या देशांमध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत, कुठल्या देशामध्ये कुठली प्रकारची माती आढळून येते, पाण्याचे साठे कसे आहेत, प्राणी कोणते आहेत, कुठल्या प्रदेशात कोणते प्राणी आहेत, हे सगळे जे वितरण कुठं कुठं काय काय आढळून येतं हे वरती दिलेल्या यादीपैकी त्याचं वर्गीकरण केलं जातं.
वनस्पतींचे प्रकार, प्राण्यांचे प्रकार, जमिनीचे प्रकार, खनिजांचे प्रकार, ऊर्जा साधनांचे प्रकार हे वर्गीकरणामध्ये येतात. तर साधन त्यानंतर वितरण झालं, वर्गीकरण झालं. साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये आणखी काय गोष्टी अभ्यासल्या जातात? तर साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये काही समस्या निर्माण होत चाललेल्या आहेत. माणसाने ह्या गोष्टी इतक्या वापरल्यात की त्याच्यातून काहीतरी समस्या पुढे यायला लागल्यात. आता साधी गोष्ट आहे, पाणी. पाण्याच्या बाबतीमध्ये काही समस्या होत आहेत का? निश्चित होत आहेत. पाणी ही एक साधन संपदा आहे, परंतु पाण्याचा अतिरेकी वापर, पाण्याचा अपव्यय किंवा नासाडी, त्याच्यातून काही समस्या निर्माण होत आहेत. आधीच माणसाची लोकसंख्या भरमसाठ वेगाने वाढत चालली आहे. त्यात पाणी आपण कशा पद्धतीने वापरतोय त्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे की पाण्याचा किती तुटवडा, किती दुष्काळ पडतील. हे सगळं काही पाण्याशी संबंधित समस्या आहेत. जमिनीच्या बाबतीत समस्या निर्माण व्हायला लागल्यात का? निश्चितच व्हायला लागल्यात. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमीन क्षारवतनं, जमिनीचं क्षारीकरण होणं, वाळवंटीकरण होणं, आम्लीकरण होणं, जमिनी खराब होणं, जमिनींची उत्पादक क्षमता घटणं, ह्यासारख्या अशा समस्या जमीन, पाणी, वनस्पती, प्राण्यांच्या बाबतीत किंवा खनिजांच्या बाबतीत, ऊर्जा साधनांच्या बाबतीमध्ये दिवसेंदिवस ह्या समस्या निर्माण होत चाललेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं ह्या समस्यांवरती काहीतरी उपाययोजना करण्यासाठी सुद्धा पर्यावरण भूगोल हा विषय काम करत असतो. त्यानंतर पर्यावरणीय आपत्ती. पर्यावरण भूगोलामध्ये ही गोष्ट अभ्यासली जाते. पर्यावरणीय आपत्तींचा सुद्धा अभ्यास केला जातो. बरं, मग आता पर्यावरणीय आपत्ती ज्या आहेत ह्या आपत्तींमध्ये कोणते प्रकार केले जातात? तर प्रमुख 2 प्रकार पाडले जातात. पहिलं म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं म्हणजे मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर्णपणे निसर्गाकडून निर्माण झालेली ती आपत्ती, आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणजे त्याच्यामध्ये ती निर्माण होण्यासाठी माणूस कारणीभूत आहे अशा आपत्ती. आता अगदी साधे उदाहरणं आहेत, ते तुम्हाला पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येतील. खाली मी उदाहरणं भरपूर दिलेले आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये काय काय येतं? भूकंप निसर्गाकडून होतो, माणूस काही करत नाही त्याच्यामध्ये. ज्वालामुखीचा उद्रेक, भूमिपात, महापूर, मृदाधूप, दुष्काळ, चक्रीवादळ, सुनामी लाटा, उल्कापात असेल किंवा गारपीट आहे, साथीचे रोग आहेत. आता कोरोना व्हायरस सारखा जो साथीचा आजार आला, नैसर्गिकच म्हणावं लागेल त्याला. तर माणसाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला, परंतु निसर्गाकडनंच तो व्हायरस निर्माण झाला किंवा आला असं म्हणता येईल. आता हे सगळ्या ज्या आपत्ती मी वाचून दाखवल्या या सगळ्या निसर्गाकडून निर्माण होणाऱ्या आपत्ती आहेत, आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मानवाचं हिताचं नुकसान केलं जाऊ शकतं. आता साधं उदाहरण पहा. 2014 साली गारपीट ही एक आपत्ती घडली होती. बारामतीकरांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. गारपीट मोठ्या प्रमाणामध्ये बारामतीमध्ये गारपीट झाली. तसंच महाराष्ट्राच्या नॉर्थ महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिक वगैरे त्या परिसरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि द्राक्ष पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. कोट्यावधी रुपयांचं नुकसान त्यावेळेस झालं होतं. तर अशा ज्या आपत्ती आहेत निसर्गाकडून येणाऱ्या त्या आपत्ती, दुष्काळासारखी आपत्ती आपल्याकडे भरपूर वेळा, 1972चा दुष्काळ, 2002-03चा दुष्काळ, त्यानंतर 2011-12चा दुष्काळ, असे दुष्काळ आपण भरपूर वेळा अनुभवलेले आहेत. हे निसर्ग कोपल्यामुळं हे आपत्ती आपल्यावरती येतात. महापुराची आपत्ती 2019 मध्ये पंचगंगा नदीला आलेला पूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर 3 जिल्ह्यांचा भाग बराचसा प्रभावित झाला होता. तर ह्या अशा आपत्ती निसर्गाकडनं येत राहतात. यांचा सुद्धा अभ्यास पर्यावरण भूगोलामध्ये केला जातो. तसंच मानवनिर्मित काही आपत्ती आहेत. माणसाने सुद्धा, माणसाच्या वेगवेगळ्या कृतींमुळे सुद्धा काही आपत्ती निर्माण झालेल्या आहेत. मग माणसाने काय काय केलंय? तर निर्वनीकरण केलंय, झाडं तोडले, वाळवंटीकरण केले, माती खराब करून टाकली, जमीन खराब करून टाकली. त्यानंतर शहरीकरण, शहरांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ चालू आहे. आण्विक अपघात, पाठीमाग 2012 मध्ये झालेला एक आण्विक अपघात होता, फुकुशिमा जपानमध्ये झाला होता. तर अणुभट्ट्यांमध्ये जे काही युरेनियम, रेडियम, थोरियम वापरलं जातं, तर त्याचा स्फोट घडून आजूबाजूचे शेकडो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर वायुगळती हे सुद्धा एक आपत्तीच आहे. तुम्हाला मी मागच्या एका लेक्चरमध्ये उदाहरण दिलं होतं.
भारतामध्ये ही घटना 1984 3 डिसेंबर 1984 ला घडली होती, भोपाळ वायू दुर्घटना. त्याच्यामध्ये जवळपास 20,000च्या आसपास लोक मृत्युमुखी पडले होते. युनियन कार्बाइड इंडिया नावाच्या कंपनीमधून मिथाइल आयसोसायनाइड नावाचा गॅस लीक झाला होता आणि त्याच्यामुळे भरपूर लोक भोपाळमध्ये मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर युद्ध, दहशतवाद. आता दहशतवाद आपल्याला काही नवीन नाही, आपण तो कित्येक दिवसांपासून अनुभवतोय. स्वातंत्र्यप्राप्तीपासून दहशतवाद, आतंकवाद हे आपण पाहतच आलेलो आहोत. लोकसंख्येचा विस्फोट होणं, कुपोषण, प्रदूषण यासारख्या काही आपत्ती ज्या आहेत त्या माणसाकडनं सुद्धा निर्माण होतात आणि या आपत्तींचे कारण, परिणाम आणि त्याच्यावरची उपाययोजना याच्या बाबतीमध्ये सुद्धा पर्यावरण भूगोल अभ्यास करत असतो. पाचवा मुद्दा पर्यावरणीय प्रदूषणाचा. आता थोड्या वेळापूर्वी प्रदूषणाच्या बद्दल मी बोलत होतो. पर्यावरणीय प्रदूषण. आता सगळ्यात पहिली गोष्ट, प्रदूषण म्हणजे काय? तर मागच्या एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटकाचा, एखादा नैसर्गिक घटक आहे, जमीन असेल, हवा असेल, पाणी असेल, त्या नैसर्गिक घटकाचं जे मूळ स्वरूप आहे, निसर्गाने जे दिलेलं आहे, त्या मूळ स्वरूपामध्ये काहीतरी अपायकारक बदल माणसाकडनं घडवले जातात. माणूस पण काही प्रमाणात कारणीभूत असतो, निसर्ग सुद्धा कारणीभूत असतो. तर ते बदल अशा पद्धतीने घडले जातात की तो जो घटक आहे, मग ते जमीन असेल, पाणी असेल किंवा हवा असेल, ती इतकी अशा पद्धतीने बदलली जाते की ती माणसाच्या हिताची राहत नाही, माणसासाठी ती अपायकारक ठरते, धोकादायक ठरते. मग आता याच्यामध्ये कशा कशाचं प्रदूषण आहे, कोणकोणत्या घटकाचा प्रदूषणाचा अभ्यास केला जातो? तर प्रदूषणामध्ये तसे दोन प्रकार केले जातात, नैसर्गिक प्रकारचं प्रदूषण आणि सामाजिक प्रकारचं प्रदूषण. तर तुमच्या अभ्यासामध्ये जमीन, हवा आणि पाणी हे तीनच प्रकार टाकलेले आहेत सिलेबसमध्ये, परंतु आपण इन जनरल पाहताना याच्यामध्ये आपण हे सगळेच प्रकार इथे दिले आहेत की हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, मातीचं मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषण हे सामाजिक प्रदूषणाचा प्रकार आहे, तो नैसर्गिक नाही. ध्वनीचं प्रदूषण हे सामाजिक प्रदूषण आहे. त्यानंतर अन्न प्रदूषण, अन्नाचं सुद्धा प्रदूषण होत चाललेलं आहे. ह्या सगळ्या प्रदूषणांचा अभ्यास, दूषितीकरणाचा अभ्यास या पर्यावरण भूगोल विषयामध्ये केला जातो. म्हणजे ध्वनी प्रदूषण, शहरांमध्ये गेल्यानंतर कळतं की आवाज, आता गणपती बसतायत, गणपती बसल्यानंतर काय प्रकार असतो आपल्याकडे ध्वनी प्रदूषणाचा ही माहिती आहे आपल्याला. अन्नाचं प्रदूषण, अन्न विषारी होणं, अन्न अपायकारक बनणं. म्हणजे आज मितीला आपण एवढे कीटकनाशक, जंतुनाशक मारतोय, एवढे रासायनिक खतं वापरतोय आणि कदाचित त्याच कारणांमुळे आजकाल फार मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांना सुद्धा कॅन्सर व्हायला लागलेले. कॅन्सरचं प्रमाण वाढण्यापाठीमागे हे सुद्धा एक कारण आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये तिथलं जे पेस्टिसाइड्स म्हणजे जंतुनाशक आणि कीटकनाशक वापरलेलं अन्नधान्य खाऊन तिथल्या लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की त्या ठिकाणं पंजाब हरियाणामधून एक रेल्वे, सेपरेट रेल्वे सोडली जाते की जी रेल्वे फक्त कॅन्सर पेशंटला घेऊन जाण्याचं काम करते दवाखान्यापर्यंत ट्रीटमेंटसाठी. त्या रेल्वेचं नावच ठेवलेलं आहे कॅन्सर एक्सप्रेस. कॅन्सर एक्सप्रेस. सगळे लोक त्या डब्यांमध्ये कॅन्सर झालेलेच असतात, म्हणजे अख्खी रेल्वेच्या रेल्वे कॅन्सरने बाधित झालेल्या लोकांची. तर एवढं भयानक प्रकार हा अन्न प्रदूषणाचा आहे. पाण्याचं प्रदूषण आपण पाहतोय. हवेचं प्रदूषणाचं मी पाठीमागे उदाहरण दिलं की भारत देशामधलं सगळ्यात जास्त प्रदूषित शहर कोणतं तर दिल्ली झालेलं आहे. दिल्लीमध्ये पाठीमागं बराक ओबामा एकदा दिल्लीला येऊन गेले होते, तर काही तास ते त्या ठिकाणी राहिले होते, काही तास दिल्लीमध्ये ते थांबले होते आणि त्या तासांमध्ये त्यांनी जी काही हवा शरीरामध्ये घेतली होती ती इतकी प्रदूषित होती. तर तिकडे गेल्यानंतर त्यांचा परत अनालिसिस केला तर त्यांनी सांगितलं की बराक ओबामा जेवढे तास तिथं थांबले त्याच्यामुळे बराक ओबामांचं 5 ते 6 दिवसांचं आयुष्य कमी झालं दिल्लीमधली हवा घेतल्यामुळे. इतकी भयानक. ओबामांनी काही तास तिथली हवा घेतली, आपले लोक तर तिथं आयुष्यभर जगत आहेत, का नाही त्यांना आजार होणार? तर ह्या सगळ्या प्रदूषणांचा अभ्यास या पर्यावरण भूगोलामध्ये केला जातो. मग त्याच्यामध्ये काय काय अभ्यासलं जातं? तर हे प्रदूषण कोणत्या कारणांमुळे निर्माण होतात, प्रदूषण झाल्यानंतर त्याचे सजीवांवरती, निर्जीव घटकांवरती काय काय परिणाम घडतात, आणि ठराविक प्रकारचं जर प्रदूषण असेल, पाण्याचं असेल, जमिनीचं असेल, हवेचं असेल, तर हे प्रदूषण कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना करणं
गरजेचं आहे त्याही सुचवल्या जातात. तर असा सगळा शास्त्रीय अभ्यास या प्रदूषणांचा या ठिकाणी केला जातो. त्यानंतर पुढचा आणखी कोणता घटक आहे की जो या विषयात अभ्यासला जातो, तर तो महत्त्वाचा घटक आहे पर्यावरणीय प्रभाव परीक्षण. त्यालाच इंग्रजीमध्ये एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असं म्हणतात. आता इम्पॅक्ट असेसमेंट परीक्षण केलं जातं प्रभावाचं. मग आता कुणाचा कुणावरती प्रभाव? पाठीमागे मी सांगितल्याप्रमाणे पर्यावरण आणि माणूस हे दोघेही एकमेकांवरती प्रभाव टाकत असतात. माणूस सुद्धा पर्यावरणाला बदलवतो आणि पर्यावरण सुद्धा काही प्रमाणामध्ये माणसाला बदलवण्याचं काम करत असतं. पर्यावरण सुद्धा म्हणतं की माझ्या पद्धतीनेच तुला जगावं लागेल आणि माणूस सुद्धा म्हणतो की नाही, मी माझ्या पद्धतीने तुला मॉडिफाय करेल, तुला बदलत राहील. तर हा एकमेकांवरती त्यांचा जो प्रभाव आहे हा सुद्धा या पर्यावरण भूगोलामध्ये अभ्यासला जातो. आता आधुनिक काळामध्ये काय झालं, मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे आधीच्या काळामध्ये पर्यावरण माणसाला ठरवत होतं की तुला असं जगावं लागेल, तुझा धर्म, तुझी जात, तुझी जगण्याची पद्धत ही सगळी अशा पद्धतीने असणार आहे. म्हणजे त्याचं जीवनमान ठरवण्याचं काम काही प्रमाणामध्ये, काही नाही बऱ्याच प्रमाणामध्ये पर्यावरण करत होतं. पण आता अलीकडच्या काळामध्ये, आधुनिक कालखंडामध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर माणसाने पर्यावरणावरती परिणाम करायला सुरुवात केली आहे. माणसाच्या क्रियांचा पर्यावरणावरती खूप मोठा प्रभाव वाढलेला आहे. मग ह्या प्रभावामुळं पर्यावरणाची दिवसेंदिवस हानी होत चाललेली आहे. आणि म्हणून पर्यावरण भूगोलामध्ये काय केलं जातं की माणसाच्या एखाद्या कृतीमुळं पर्यावरणावरती किती परिणाम होतो, किती प्रभाव पडतो. मी तुम्हाला मागच्या एका लेक्चरमध्ये बोलताना सांगितलं होतं की कुठेही जर समजा एखादा कारखाना उभा करायचा असेल तर त्या ठिकाणी तो कारखाना उभा करताना, उदाहरणार्थ पॅजो सारखी कंपनी आहे, डायनामिक्स सारखी कंपनी आहे, किंवा आणखी कुरकुमला जसा केमिकल प्लांट आहे, सिप्लाच्या कंपन्या आहेत, गोळ्या औषधाच्या केमिकलच्या कंपन्या आहेत. कुठलीही अशी कंपनी कारखाना उभा करत असताना आधी त्यांना एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट पर्यावरणीय प्रभाव परीक्षण करून घ्यावं लागतं. त्या प्रभाव परीक्षणामध्ये काय केलं जातं की हा कारखाना जर या ठिकाणी उभारला तर या ठिकाणच्या लोकसंख्येवरती त्याचा काय परिणाम होईल, झाडांवरती, वनस्पतींवरती काय परिणाम होईल, प्राण्यांवरती काय परिणाम होईल, मातीवरती काय परिणाम होईल, नदी नाले ओढे याच्यावरती काय परिणाम होईल, ह्या सगळ्या गोष्टींवरती त्याचे काय काय परिणाम असतील पुढच्या 10, 15, 20 वर्षांमध्ये. आणि ते परिणाम जर ठराविक लिमिटपर्यंतच जर असतील तर त्या प्रकल्पाला मान्यता दिली जाते. ते जर परिणाम असे असतील की 10 वर्षांनंतर इथले सगळे लोक कॅन्सरग्रस्त होतील असं जर त्या निष्कर्षामध्ये येत असेल तर तिथं तो कारखाना उभारू दिला जात नाही, तो प्रकल्प बंद केला जातो. तर हे जे पर्यावरणावरती माणसाचा प्रभाव आहे याचं सुद्धा मूल्यमापन करण्याचं काम या विषयामध्ये केलं जातं. शेवटचा मुद्दा आहे पर्यावरण नियोजन आणि व्यवस्थापन. आता पर्यावरणीय घटक तुम्हाला मी मागच्या 2 लेक्चरमध्ये मी सांगत आलो आहे की पर्यावरणीय घटक भरपूर आपल्या अवतीभोवती सजीव निर्जीव आहेत. जमीन, हवा, पाणी, प्राणी, वनस्पती हे सगळे जे घटक आहेत या सगळ्या साधन संपत्तीचं संवर्धन करणं. त्यानंतर पर्यावरणीय ज्या समस्या निर्माण होत आहेत, आपत्ती येत आहेत, त्या आपत्तींसाठी तात्पुरते आणि दीर्घकालीन नियोजनाचे आराखडे तयार करणं. दुष्काळ जर पडत असतील तर दुष्काळासाठी दीर्घकालीन काय करावं लागेल, पाण्याचे साठे कसे वाढवायचे, तात्पुरते उपाययोजना काय केल्या पाहिजेत, टँकर कसे सोडले पाहिजेत, पाणी कसं पुरवलं पाहिजे याच्याबद्दल उपाययोजना करणं किंवा नियोजन करणं. दुसरी एखादी आपत्ती महापुराची असेल, दरवर्षी जर समजा एखाद्या शहरामध्ये महापुराचं पाणी शिरतंय तर काय केलं पाहिजे. तर तात्पुरते उपाय, दीर्घकालीन नियोजन ह्या सगळ्या गोष्टींचे आराखडे ह्या विषयामध्ये बांधण्याचं काम केलं जातं. तसंच निसर्गाने मानवाला दिलेल्या ज्या वेगवेगळ्या साधन संपत्ती आहेत ज्याच्यामध्ये जमीन, हवा, पाणी, वनस्पती वगैरे खनिज सगळं काही आहे, यांचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. म्हणजे आपल्या एखाद्या देशामध्ये जर समजा एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने मुबलक उपलब्ध आहे तर तुम्ही ती कशीही वापरायची हे चालणार नाही. पाणी, एखाद्या जिल्ह्यामध्ये पाटाचं पाणी येतंय तर त्याने शेताला असं पाणी द्यायचं की पार रात्री मोटर सुरू करून द्यायची आणि दुसऱ्या दिवशीच सकाळी मोटर बंद करायला जायची. म्हणजे ह्या शेतातलं पाणी दुसऱ्या वावरापर्यंत सुद्धा जात असेल तर त्याला काही उपयोग नाही. त्याच्यामुळं पाण्याचा वापर कशा पद्धतीने करायचा, जमिनीचा वापर कशा पद्धतीने करायचा, हे जे सगळे काही नॅचरल रिसोर्सेस तुम्हाला निसर्गाने दिलेत याचं नियोजन तुम्हाला करावं लागेल. ते कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा या विषयामध्ये
ठरवून दिलं जातं. म्हणजे अलीकडे याचं मी एक उत्तम उदाहरण देतो की आपल्याकडं म्हणजे पूर्ण भारत देशाचा स्टडी केल्यानंतर एक गोष्ट अशी पुढे आलेली आहे की भारत देशामध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये ऊस पिकवला जातो तर त्या ऊसामधून 1 किलो साखर तयार करण्यासाठी किती पाणी वापरलं ऊस लागवडीपासून अगदी कारखान्यातून साखर बाहेर पडेपर्यंत. तर महाराष्ट्र राज्य हे असं राज्य ठरलं की ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त लिटर पाणी लागलं 1 किलो साखरेसाठी. तर हे आपलं दुर्दैव आहे की आपण पाण्याची नासाडी करतो, शेतीच्या दृष्टीने सुद्धा आणि इतर घटकांच्या दृष्टीने सुद्धा. तर ह्या अशा पर्यावरणीय घटकांचं नियोजन आणि व्यवस्थापन करण्याचं काम सुद्धा पर्यावरण भूगोलामध्ये केलं जातं. तर अशा पद्धतीने पर्यावरण भूगोलाची व्याप्ती सांगताना या विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यामध्ये काय काय अभ्यासलं जातं हे सगळं काही सांगणं म्हणजे पर्यावरण भूगोलाची व्याप्ती. तुमच्याकडे सगळ्यांकडे नोट्स पोहोचलेल्या आहेत. पहिल्या प्रकरणामधला पहिला मुद्दा या ठिकाणी संपलेला आहे. काही शंका असतील तर सोमवारी जे काही आपलं 11 वाजता लेक्चर असेल त्यावेळेस आपण चर्चा करणार आहोत. सगळ्या नोट्स वाचून पाहायच्यात, झेरॉक्स करून ठेवायच्यात. ह्याच तुमच्या नोट्स आहेत, परत हाताने लिहून घेण्याच्या फंदात शक्यतो पडू नका. जे दिलेलं आहे ते डायरेक्ट झेरॉक्स करून ठेवलं तरी काही हरकत नाही. वर्गात शिकवत असताना जशा मी नोट्स द्यायचो खालच्या वेळेला डॅश करून, तशा पद्धतीनेच तुम्हाला ते रेडीमेड स्वरूपामध्ये मी स्वतः तयार करून ते दिलेलं आहे. 2-3 पुस्तकं रेफर करून ते दिलेलं आहे. त्याच्यामुळं फायनल परीक्षेच्या दृष्टीने एवढं जरी तुम्ही वाचलं तरी ते सफिशियंट असणार आहे. प्रकरण संपल्यानंतर त्या प्रकरणावरचे 2 मार्कांचे प्रश्न, टिपा, मोठे प्रश्न हे सुद्धा मी सगळं काही देणार आहे. त्यामुळे त्याची अजिबात काळजी करू नका. रेग्युलरली व्हिडिओ आला की त्याच दिवशी तो पाहत चला आणि त्याच्या काही नोट्स असतील त्याच्या झेरॉक्स करून किमान त्या दिवशी ते वाचून पहा. मी माझा व्हिडिओ ऐकल्यानंतर आणि तुम्ही जर नोट्स वाचल्या तर बऱ्यापैकी तुमचं आकलन वाढेल आणि अधूनमधून आठवड्यातून एकदा, 10 दिवसातून एकदा तरी त्या नोट्स सगळ्या पाठीमागच्या एकदा डोळ्याखालून घातल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. परत नाही तर झेरॉक्स काढलेल्या सगळ्या तुमच्या नोट्सची आठवण तुम्हाला परीक्षेच्या 8 दिवस आधी येते. तसं होऊ नये. कितीतरी महाभाग असतात की ते परीक्षेच्या 8 दिवस आधी विचारायला येतात की सर झेरॉक्स करायला भेटतील का नोट्स कुठे. तर तसं होऊ नये. ठीक आहे. तर पहिला मुद्दा या ठिकाणी आपला संपलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये दुसरा मुद्दा आपण सुरू करणार आहोत.